सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तामसा शहरातील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा हातोडा। हदगाव तामसा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वरील अतिक्रमण मंगळवारी काढण्यास सुरुवात झाली असून अनेक वर्षांनंतर रस्ता आता मोकळा दिसत आहे। शहरातील शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्यावर मागील अनेक वर्षापासून अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते। त्यामुळे सदर महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। शहरातील काहींनी टपऱ्या टाकून आपली दुकाने थाटली होती। सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या वतीने दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी शहरातील अतिक्रमण धारकाला सदरील अतिक्रमण काढून घेण्यास लाऊडस्पीकरवरून सूचना दिल्या होत्या। त्यानंतर आज मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय यांच्या सहकार्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली। दरम्यान संबंधित विभागाने अतिक्रमणाची मोहीम हाती घेतल्याने काहींनी स्वतःहून आपापली अतिक्रमणे काढून घेतली। यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय गाधा, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक कमल शिंदे, उपनिरीक्षक बालाजी नरवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागर जोगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश काबले, ग्रामविकास अधिकारी शंकर आलेवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुने, हदगाव।